गरमीपासून सुटका करण्यासाठी मुलांना एसीमध्ये झोपवलं जातं, मात्र याचा थेट मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो। एसी कंट्रोलमध्ये नसेल तर मुलं आजारी पडू शकतात। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। तुमची मुलं एसी मध्ये झोपतायत। मुलांना एसीच्या फ्लो मध्ये झोपवत असाल तर खबरदार। एसीचा योग्य वापर न केल्यास मुलांच्या आरोग्यावर परिणाम। सध्या सूर्यदेव चांगलीच आग ओकतायत। उन्हाच्या झळांनी सर्वच जण हैराण झाले आणि त्यामुळे घरी गेल्यावर अनेक जण एसी मध्ये आराम करतात। घरातील लहान मुलंही बाहेरून आल्यावर किंवा रात्री एसी मध्ये झोपतात। मात्र तुमच्या मुलांना चुकीच्या पद्धतीने एसी खाली झोपवत असाल तर खबरदारी बाळगा, कारण याचा तुमच्या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। घरात एसी लावताना काही गोष्टींची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे। लहान मुलांची एसी पासून काळजी आपल्याला विशेष घ्यायला हवी। एसीचा फिल्टर आपल्याला नियमित बदलायला हवा आणि एसीच्या हवेचा संपर्क थेट लहान मुलांच्या अंगावर होणार नाही ही विशेष काळजी घ्यावयास हवी आणि एसीचे तापमान 24 ते 26 डिग्री सेल्सिअस ठेवावे ही काळजी घ्यावी। एसी खाली मुलं झोपलेली असताना एसीचं तापमान योग्य ठेवा। तापमान आणि एसीचा फ्लो मुलाकडे असेल तर तुम्ही थेट आजाराला निमंत्रण द्याल। एसीचं तापमान कमीच ठेवलं पाहिजे। एसीचा फ्लो जास्त असेल तर मुलांना खोकला, सर्दी होऊ शकते। एसीची हवा थेट मुलांवर पडणार नाही याची काळजी घ्या। हवा थेट मुलांवर पडल्यास मुलांच्या त्वचेवर त्याचा परिणाम होऊ शकतो। एसीत मुलांना झोपवल्यास मुलांना पूर्ण कपडे घाला। एसी रात्रभर सुरू ठेवू नका। 3 ते 4 तासानंतर एसी बंद करा। एसी मुळे खोलीतील तापमान अचानक कमी होतं, ज्यामुळे मुलांच्या शरीराला त्या बदलाशी जुळून घेणं कठीण जातं आणि त्यामुळे कॉमन कोल्ड आणि घशात खवखव यासारख्या समस्या दिसू लागतात। एसी मधील कोरड्या हवेमुळे त्वचा आणि श्वसन मार्ग कोरडे होतात आणि यामुळे मुलांना नाक बंद होणं, घसा कोरडा पडणं किंवा श्वास घेताना त्रास होऊ शकतो। सध्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एसीचा वापर वाढला आहे। या एसीच्या हवेचा संपर्क थेट लहान मुलांच्या अंगावर झाल्यामुळे अनेक प्रकारचे रोग उद्भवतात। विशेषतः अस्वच्छ फिल्टरमुळे ॲलर्जी, श्वसनाचा त्रास होतो, घसा खवखवणे, सर्दी, खोकला आणि पुढे जाऊन निमोनियाचा धोका संभवू शकतो। त्याचबरोबर त्वचेचे विकार, त्वचा कोरडी पडणे, फुरळ येणे आणि खाज येणे असेही विकार उद्भवू शकतात। एसी जास्त वेळ सुरू असल्यामुळे नैसर्गिक हवा आपल्याला मिळत नाही। अनेकांना एसी शिवाय झोपही लागत नाही। सतत एसी मध्ये झोपल्यास शरीराची हाडं देखील कमकुवत होतात आणि त्यामुळे लहान मुलांना जास्त वेळ एसी मध्ये झोपवू नका। एसी मध्ये मुलांना झोपवत असाल तर एसीचा फ्लो जास्त ठेवू नका, जेणेकरून तुमच्या मुलांवर त्याचा परिणाम होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।